अल्लाच्या नावानं सुरुवात करतो, जो मोठा दयावान व कृपावान आहे. बांधवांनो, आजकाल जो एक मुद्दा सर्वत्र चर्चेला जात आहे ते म्हणजे धर्मांतराचा मुद्दा. धर्मांतर एक फार कटू सत्य आहे. फक्त धर्मच नाही, तर कोणत्याही विचारधारेचा माणूस जर दुसरी विचारधारा स्वीकारत असेल तर ती विचारधारा, त्याच्या आधीची जी विचारधारा होती ती विचारधारा मानणाऱ्या लोकांना वाईट वाटते. म्हणजे एखादा मुसलमान जर ख्रिश्चन झाला तर निश्चितच मला वाईट वाटते. खरं म्हणजे फॅक्ट आहे, हे एक कटू सत्य आहे. परंतु भारतीय संविधान प्रत्येकाला धर्मांतर करण्याचा अधिकार देतो, जर कोणाला वाईट वाटत असलं तरी. कलम 25 त्याचं जे आहे ते उदाहरण आहे, मी तुमच्यासमोर ते वाचून दाखवतो. माझ्याकडे कॉपी आहे. भारत का संविधान 3 भाषेत भाषांतरित आहे, इंग्लिश, हिंदी आणि उर्दूमध्ये. याचं कलम 25 मी तुमच्यासमोर वाचून दाखवतो की फ्रीडम ऑफ कॉन्शियस अँड फ्री प्रोफेशन, प्रॅक्टिस अँड प्रोपोगेशन ऑफ रिलिजन. हिंदीमध्ये काय आहे की दफा 25, दफा म्हणजे कलम, अंतकरण की म्हणजे विवेक की, सतत विवेक, अंतकरण की और धर्म के अबाध रूप से मानने और प्रचार करने की स्वतंत्रता. धर्म मानणे, आचरण करणे आणि त्याचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु जर एखाद्याला वाईट वाटत असेल की नाही, माझ्या धर्माचा माणसानं दुसऱ्या धर्मात नाही जायला पाहिजे, तर त्याला परत आणण्याचा समुपदेशन करून, त्याचे काउन्सिलिंग करून तो देखील अधिकार कलम 19 सांगते. कलम 19 काय सांगते हे बघा, मी हिंदीमध्ये वाचतो. दफा 19 म्हणजे कलम 19, वाक स्वतंत्र आदि विषय कुछ अधिकारों का संरक्षण. एक, सभी नागरिकों को वाक स्वतंत्र, ये बोलण्याचा अधिकार और अभिव्यक्ति स्वतंत्र का. दूसरा, शांतिपूर्वक और निरायुध सम्मेलन का. तीसरा, संगम या संघ या सहकारी समिति बनाने का. चौथा, भारत के राज्य क्षेत्र में सर्वत्र आबाद संचरण का, वगैरे अजून आहे पुढे. सांगायचं तात्पर्य असं की धर्मांतर करण्याचं एखाद्याला स्वातंत्र्य आहे, तर त्याचं समुपदेशन करून काही लिटरेचर वगैरे देऊन त्याला परत आणण्याचं देखील स्वातंत्र्य आहे. परंतु लव जिहाद सारखे खोटे आरोप लावण्याचा अधिकार नाही आहे, मॉब लिंचिंग करण्याचा अधिकार नाही आहे, धमक्या देण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. आता इथं एक असा एक प्रश्न निर्माण होतो की मग तुम्ही जर मुस्लिम असाल आणि एखादा मुस्लिम जर दुसऱ्या धर्मात जात असेल, तर मग त्याला तुम्ही शिक्षा का देता मुस्लिम राष्ट्रामध्ये, इस्लामी राष्ट्रामध्ये? हे प्रत्येक धर्माबद्दल आणि प्रत्येक विचारधारेबद्दल असते की त्या धर्माचा किंवा त्या विचारधारेची व्यक्ती जर ती सोडत असेल तर त्याचं नुकसान होईल, त्याचं अकल्याण होईल, असं प्रत्येक विचारधारा मानत असते. तो धर्म जर त्या देशाचा धर्म असेल तर तो धर्मद्रोह ठरत नाही, तर तो देशद्रोह ठरतो. म्हणजे जसं एखादं इस्लामी राष्ट्र असेल आणि इस्लाम सोडून तो जर जात असेल तर तो देशद्रोही ठरतो. हिंदू राष्ट्रामध्ये जर एखादा हिंदू धर्म सोडून जात असेल तर तो देखील देशद्रोह ठरतो, म्हणून त्याला शिक्षा असते. परंतु आता जगामध्ये कोणतंही इस्लामी राष्ट्र नाही आहे, मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. फरक आहे, इस्लामी राष्ट्र आणि मुस्लिम राष्ट्रामध्ये फरक आहे. इस्लामी राष्ट्र 1924 पर्यंतच होतं. खिलाफतचा अस्त झाल्यानंतर आता जगामध्ये सगळे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. तसंच नेपाळ हा देखील पहिले हिंदू राष्ट्र होता, तिथं हिंदू धर्म सोडून जाण्यावर बंदी होती. आता ते हिंदू राष्ट्र नाही आहे. तर लक्षात ठेवा, भारत हे देखील हिंदू राष्ट्र नाही आहे. या घटनेमध्ये कुठंच लिहिलेलं नाही हिंदू राष्ट्र आहे. काय लिहिलं? धर्मनिरपेक्ष राष्ट्र. भारत जर हिंदू राष्ट्र असता आणि तो कोणी हिंदू धर्म सोडून गेला असता तर त्याच्या शिक्षेची तरतूद असते त्याच्यामध्ये. परंतु भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणून इथं जे याच्यावर जी चर्चा होईल ती भारतीय राज्यघटनेनुसार होईल. कोणता धर्म काय म्हणतो हे इथं विचारात घेतलं जाणार नाही. तर तुम्ही म्हणाल की मुसलमान चोराचे हात का कापत नाही तुम्ही? नाही ना, हे इस्लामी राष्ट्र नाही ना. तशाच प्रकारचं इस्लाम सोडून जाण्यासाठी जी काही शिक्षा असेल तरतूद, त्याचा विचार आता सध्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये, भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये होणार नाही. ते एखाद्या इस्लामी राष्ट्रामध्ये होईल. कारण तो फक्त धर्मद्रोह नसतो, तो देशद्रोह असतो. आणि देशद्रोहाला कॅपिटल पनिशमेंट आहे, प्रत्येक देशामध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, आपल्या भारतामध्ये जे आहे ते कोर्ट मार्शल केलं जातं. तर ती गोष्ट वेगळी. म्हणून धर्म जेव्हा एका व्यवस्थेचं रूप धारण करतो तेव्हा ते नियम वेगळे असतात.
आज जो भारत देशामध्ये आहे धर्म व्यवस्थेचं रूप धारण केलेलं नाही आहे. हे जे आहे ते धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आणि हे तर झाली इस्लाम धर्म किंवा कोणताही धर्म सोडून जाण्याविषयी. एखाद्याला इस्लाम धर्म स्वीकार करण्याबद्दल जबरदस्ती केली जाऊ शकते का? तर अजिबात नाही. मी कोट करतो, माझ्याकडं कुराणाचं मराठी भाषांतर आहे. याच्यामध्ये अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 256 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, ला इक्राह फी दीन. म्हणजे काय? धर्माच्या बाबतीत कोणतीही जोर जबरदस्ती नाही. पुढं काय म्हणतो अल्लाह, की सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी तागूत म्हणजे चुकीची व्यवस्था, तागूतचा इन्कार करून अल्लाहवर इमान राखले आहे, त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला जो कधीही तुटणार नाही. आणि अल्लाह ज्याचा आधार त्याने घेतला आहे सर्व काही ऐकणारा व जाणणारा आहे. म्हणजे आता जे काही त्याच्यासोबत मामला असेल तो अल्लाहचा आणि त्याचा आहे. तिसऱ्यानं कोणी जबरदस्ती करू नये असा त्याचा अर्थ आहे. जर त्याने काही चुकीचं केलं असेल तर मरणोत्तर जीवनामध्ये शिक्षा मिळेल त्याला. इथं कोणी जबरदस्ती करणार नाही. म्हणून हा एक मुद्दा जो आहे तो स्पष्ट झालेला आहे. प्रलोभनाने याचा पण जे आहे ते आरोप लावला जातो की पैसे वगैरे देऊन धर्मांतर केले जातात का? जे लोक अशा प्रकारचं करतात ते चुकीचं करतात, ते कायद्याच्या विरोधात करतात आणि फसवणुकीचा कलम 420 वगैरे अनेक कायदे आहेत त्यानुसार त्यांना शिक्षा देता येते. परंतु मला एक प्रश्न विचारावा वाटतो प्रलोभनाचा आरोप करणाऱ्यांसाठी. मी माझ्या मुस्लिम बांधवांना देखील म्हणतो, मागच्या वेळेस ते तथाकथित घर वापसीचा जो प्रकार झाला, अनेकांनी सांगितलं की आर्थिक प्रलोभन दिलं म्हणून मुसलमान जे आहे ते दुसऱ्या धर्मात गेले, ते परत आले. परंतु मी माझ्या मुस्लिम बांधवांनी म्हटलं की लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या समाजाच्या माणसाला पैशासाठी धर्म सोडावं लागणं ही त्या धर्म मानणाऱ्या लोकांसाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की तुमचे जे धन दांडगे लोक आहेत ते काय करत आहेत. प्रश्न येतो ना, हा आत्मचिंतनाचा विषय आहे. ठीक आहे, आर्थिक प्रलोभन कोणी देऊ नये, परंतु कोणी देऊन जात असेल तर त्या समाजानं देखील विचार करण्याची गरज आहे की आपल्या समाजातले जे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही का लक्ष देत नाही, आपल्या समाजासाठी तुम्ही का मदत त्यांची करत नाही, आणि विशेष करून अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये का मदत केली जाऊ नये. हा आत्मचिंतनाचा विषय आहे. दुसऱ्यावर खोटे आरोप लावून फायदा नाही. उमर गौतमचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की लोकांनी, त्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत यूट्यूबवर, त्या लोकांनी सांगितलं की आम्ही स्वतःच्या मर्जीनं धर्मांतर केलेलं आहे. स्वतः जे उमर गौतम आहे ते बहुजन होते, त्यांनी जे आहे ते इस्लाम स्वतःच्या मर्जीनं स्वीकारलेलं आहे. परंतु आता गोष्ट अशी आहे की एखादा व्यक्ती आहे तो धर्म सोडून आला दुसऱ्या धर्मात, त्याच्या पूर्वीच्या धर्माचे लोक त्याला हाकलून देतात. 99% केसेसमध्ये होते, मायबाप हाकलून देतात, सगळे करतात. आता त्याचा वाली कोण आहे? एखादा जर बहुजन ख्रिश्चन झाला तर त्याच ख्रिश्चन समाजातले लोक त्याला मुलगी देतात. मुलगी देणार नाही, त्याला लग्न करावं लागेल ना, त्याला भाड्यानं घर पाहिजे, भाड्यानं घर त्याच्या आधीच्या धर्मातले लोक देत नाहीत. ख्रिश्चन समाज देत असेल, त्याची मदत करत असेल, त्याला रोजगार लावून देत असेल तर याला पुनर्वसन म्हणतात, प्रलोभन नाही म्हणणार. प्रलोभन केव्हा असते? धर्म स्वीकारण्याच्या आधी जर म्हटलं की तू असं केलं तर आम्ही असं देऊ, तर हे प्रलोभन आहे. परंतु नंतर त्याचं जर रिहॅबिलिटेशन जर करत असेल तर त्याला प्रलोभन म्हणता येणार नाही. ही गोष्ट देखील लक्षात घेतली गेली पाहिजे. बरं, हा जो आता उत्तर प्रदेशामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा जो प्रस्ताव मांडला गेला, आणि असं म्हणतात की आता पुढच्या सेशनमध्ये संसदेत तो कायदा मांडला जाईल कदाचित. परंतु आणि काही लोकांनी वैयक्तिक बिल मांडलेही, त्याचा परिणाम काय होईल? धर्मांतर थांबणार आहेत का? नाही. नेपाळमध्ये धर्मांतर विरोधी कायदा होता, तिथं धर्मांतर थांबली का? नाही. काय झालं? फक्त रमेशचा रफिक झाला नाही, रमेशच राहिला. रमेशचा रॉबर्ट झाला नाही, रमेशच राहिला. परंतु रमेशला इमान राखण्यापासून रोखता आलेलं नाही आहे. रमेशला नमाज पढण्यापासून किंवा रमेशचा रॉबर्ट झाल्यानंतर चर्चमध्ये प्रेयर करण्यासाठी रोखता आलेलं नाही आहे. ते लोक काय करतात? मिया लावतात शब्द, रमेश मिया, राजन मिया वगैरे, बस. बाकी त्यांचं विवाह हे इस्लामी पद्धतीनं होतात, त्यांच्या टीसीवर धर्म हिंदू असतो, परंतु त्यांचे जे दफनविधी होतात ते इस्लामी पद्धतीनं होतात. म्हणजे काय की ही एक नॅचरल प्रोसेस आहे, ती थांबवता येणार नाही. जसं आकाशातली वीज थांबवता येत नाही, जसं भूकंप थांबवता येत नाही, सुनामी थांबवता येत नाही, ही नैसर्गिक प्रक्रिया असते. जर एखाद्याला सन्मार्ग मिळायचा असेल त्याला कोणी थांबवू शकत नाही. काय होईल? हो, अडथळे येऊ शकतात की धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे फक्त धर्मांतर करूच नाही असा नाही आहे. त्याचा जो ड्राफ्ट आहे 3 राज्यामध्ये आहे तो 1 महिना अगोदर तुम्ही
कलेक्टरला किंवा प्रशासनाला ती नोटीस द्यावी लागते आणि प्रशासन बघते की याच्यामध्ये जबरदस्ती झाली का, प्रलोभन कुठं झालेलं आहे का, नंतर ती परवानगी देतो आणि एका महिन्यानंतर तू धर्मांतर करणारच आहे. फक्त एक मेसेज जाईल किंवा धर्मांतरामध्ये अडथळे आहेत, याच्यासाठी कोणताही धर्मप्रचारकाला काही फरक पडत नसतो. फरक काय पडेल? ध्रुवीकरण होईल, हिंदू मुस्लिम होईल, डिबेट होईल टी व्हीवर, वृत्तपत्रामध्ये काही लेख लिहिले जातील, सोशल मीडियावर चर्चा होईल आणि या ध्रुवीकरणातून कट्टरवादी लोक सत्तेमध्ये येतील. आणि जे जिव्हाळ्याचे मुद्दे आहेत, ओबीसी आरक्षण जे रद्द करण्यात आलं, राजकीय आरक्षण, तो जो आहे ते दुर्लक्षिला जाईल. मराठा आरक्षण जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या बहुसंख्य जनतेचा, तो दुर्लक्षिला जाईल. मुस्लिम आरक्षण आहे किंवा पेट्रोलच्या वाढलेल्या किमती आहेत किंवा रस्ते आहेत, विद्युत आहे, पाणी आहे, हे लोकांचे जे जिव्हाळ्याचे मुद्दे आहेत ते दूर सारले जातील. शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये पावसामध्ये भिजत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मुद्दे हे बाजूला होतील आणि काय होईल? फक्त धर्मांतरण, उमर गौतम, धर्म वगैरे वगैरे यात चर्चा होतील. नुकसान कोणाचं आहे? इथल्या सर्वसामान्य मूल निवासी जो देशवासी आहे त्याचं नुकसान आहे. बाकी जे व्हायचं ते होतच राहणार आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत अशा प्रकारच्या मुद्द्यांना जे आहे ते चालना देऊन. म्हणून आपली एक जबाबदारी ही आहे की अशा प्रकारच्या लोकांना समर्थन देऊ नये, अशा प्रकारचे मुद्दे जास्त चर्चा चर्वण करू नये आणि जे आहेत ज्याला जे आवडते ती विचारधारा त्याला स्वीकारण्याचं जे आहे ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मित्रांना, माझ्या मुलांना, माझ्या भावानं ही विचारधारा स्वीकारायला नको, तर त्याला परत आणण्यासाठी तुम्ही त्याचा लिटरेचर द्या, तुम्ही त्याची समजूत काढा, परंतु खोटे आरोप करू नये. कारण ते खोटे आरोप जर खोटे असल्याचं सिद्ध झालं तर मग त्याचे आणखीन काही दुष्परिणाम होतात. जे लोक जाणार नाहीत तुमची विचारधारा सोडून ते लोक जाऊ लागतील. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. अल्लाची प्रार्थना आहे की आपल्या सर्वांना सन्मार्ग लाभो. धन्यवाद.